केलं, अंक केलं, तमकं केलं आणि स्वर्गाला गेलात तर तिथे भोगले, हे सगळे सुख भोगले, तर तिथे स्पर्धा जशी इथे आहे तशी तिथे स्पर्धा आहे. इतकंच नव्हे तर तुम्ही जसं बँकेमध्ये पैसा ठेवलाय, पेन्शन नाहीये आणि महागाई वाढीन पैसा सरत चालला, तसं पुण्य भोगता भोगता ते पुण्य संपतं आणि तिथून गचांडी मिळते आणि पुन्हा जन्म खाली यायला लागतो. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती असं म्हणतात. हे त्यांना सांगावं लागलं, कारण ते तसं खरं आहेच या शंकाने. एक आपण लक्षात ठेवा, ते मेल्यानंतर काय व्हायचं ते पाहू आपण, बरं का. पण आता आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडतात, अहो तुम्ही इतके लोक आघाडीतून जातात सकाळ संध्याकाळ, काय गर्दीन बिर्दीन. सगळ्या लोकांना इन्फेक्शन येतं का? नाही येत. काही लोकांनाच येतं. का येतं? भोगायचं आहे म्हणून येतं. त्याचं कर्म असते, त्याला भोगायचं असते, नाही का. आणि किती एकमेकाचे श्वास किती जात असतील एकमेकात मला सांगा. आणि सयाचे सिगरेट पिणारे वगैरे लोक असतातच की नाही. का असं होतं? नाही, त्याचा तो भोगच, कर्माचा भोग असतो. म्हणून त्याला जे घडायचंय ते घडायचंच, यात शंका नाही. दुसरं नाही म्हणजे नाही. बरं, कितीही घाणीत तुम्ही राहा, तुम्हाला व्हायचं नसलं तर होत नाही. नसलं तर चुकीचं औषध देऊन सुद्धा होतं. बरी मला आठवण झाली, काय कर्माचा प्रभाव आहे आपण की नाही खरा विचार करीत नाही. त्या दृष्टीने युरोपियन लोक फार चांगले. संशोधन म्हणजे इतका अप्रतिम विषय असला की त्याचं संशोधन. तुम्ही पेपरमध्ये परवा वाचलत ना, त्या प्रभा अत्रेच्या बहिणीचं काय झालं ते. कल्पना करा, नवऱ्याला पॅरालिसिस आलेला, तेव्हा बाई नोकरीला गेलेली, घरामध्ये एक पोटा ठेवलेला मध्य प्रदेशचा बिहारी, 14-15 वर्षाचं पोरगं ते. तेव्हा त्या ज्या लोकांनी त्याला आणला इथे आणि ठेवला, त्यांनी म्हटलं की अरे त्यांच्याकडे पैसा पुष्कळ असणार, आता घरात तो कपाट वगैरे उघडताना पाहिलं असतील दागिने पिगिने. हो म्हणला. तर त्यांनी काय केलं, त्याच्या अन्नात विष मिळवलं. तर त्या डॉक्टरने जेवला नाही, तो पॅरालिटिक हो, अर्धांग झालेला. त्याने जेवला नाही, कारण त्याला वास आला अन्नाचा की यांनी काहीतरी मिसळलेलं आहे. मग ते जे 4 होते त्याने ज्याला ते हे केलं होतं, बाई गेली कामावर आणि ते आली. आणि नंतर तिने पाहिलं तर नवरा मेलेला. त्या पोरानं उशीनं त्याला मारून टाकला, उशी दाबून त्याच्या तोंडावर. तुम्ही वाचलंय ना, मी अतिशयोक्ती करीत नाहीये ना, दाबून तो मेलेला, तोंडातून रक्त पित्त वाहतंय. बाई आली पाहिलं तर काय. बरं, तसंच बिचारीने मूल बाळ ते काय अमेरिकेत काहीतरी होते पूर्व बाळाची, तर तिने 2-4 महिने काढले. कोर्टाचा निर्णय असा की हा लहान पोरगा आहे, याला काय शिक्षा द्यायची म्हणून त्याला सोडला आणि घरी पोचवला. त्या बाईला सहन झालं नाही. आणि बरोबर आहे, मानवता आहे ना काही. आणि शेवटी बाईची डॉक्टरीनच होती स्वतः, तिने की नाही ती इंजेक्शन घेऊन स्वतः मरून गेली. बघा काय कर्माचा प्रकार आहे मला सांगा. कर्म देणं घेणं म्हणजे काय असेल माणसाचा. काय त्या डॉक्टरचा दोष होता, त्याला असा मृत्यू यावा विचित्र तऱ्हेनं. हे विमान जळतात तेव्हा शेकडो माणसं एकदम मरून जातात. काय असेल मला सांगा, नाही का. बरं, तुम्हाला गॅरंटी आहे का तुमच्यावर असं प्रसंग येणार नाही? असली ना गॅरंटी तर तुम्ही की नाही ज्ञानेश्वरी ऐकायला योग्य नाही. हो नक्कीच. जीवन कसं आहे बघा ना तुम्ही, असं काय करता, नाही का. काय प्रसंग असेल, काय तर एखाद्या घराला आग लागली ना, आज जळून मेला, माणसं मेली, काय होत असेल जळताना कल्पना आहे का? किंवा त्या विमानात पेटल्यावर जळताना काय होत असेल, जीव जाताना काय तडफड होत असेल माणसाची. बरं, हे रोज आपल्या भोवती चाललेलं आहे बरं का, तरी आपण डाळाडूळ दिसतो. ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणायचंय, ही जाणीव ठेवा, विकृत नव्हे, योग्य जाणीव. समर्थांची ओवी आपण ध्यानात ठेवा. फार खरोखर अप्रतिमच आहे अगदी. की ते काय म्हणाले की जेव्हा वेळ येते बरं का, सरता संचिताचे शेष. प्रारब्धाचा खेळ आहे म्हणाले. केव्हा म्हणणार, कुठे म्हणणार, मी 4 गोष्टी सांगितल्या 5. सरता संचिताचे शेष. शेष म्हणजे राहिलेलं प्रारब्ध भोगायचं नाही, क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष जावो लागे. कोण अडवतो तेव्हा? काय 10 डॉक्टरांना अमकं करा, काय हो, काही नाही.
आली वेळ की चालला. आणि वेळ नाही तोपर्यंत आता किती दिवस आहे बाबा, कोणाला ठेवू, किती खर्च येतोय, काय करावं, असा प्रश्न आहे. हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला खरं सांग, प्लेटोचं म्हणणं फार बरोबर आहे. व्हॉट इज फिलॉसॉफी? मेडिटेशन ऑन डेथ. अगदी जन्मभर खूप पैसा मिळवला, परदेशात गेले, स्वदेशात राहिले, काय नाना तऱ्हा राजकारण केलं, सगळं केलं. अरे मृत्यूचा विचार केला का? हे सगळं सोडून जायचं एक दिवस, आणि तिथे दया माया काही नाही. निमिष म्हणजे मिनिट धरा तुम्ही, सरता न सरता निमिष जावं लागेल. जवळ कोण आहे कोण नाही. आणि महाराज असं म्हणायचे की ज्याचा मृत्यू जिथे आहे तिथे तो खेचल्यासारखा जातो. अरे तू गेलास कशाला तिथे? नाही, ती ठरलेली जागा, तिथेच त्याचा मृत्यू व्हायचा. बरं, अशी स्थिती आहे. आता हा विषय राहत्या. तर ज्ञानेश्वर महाराज त्या सोमप म्हणजे यज्ञ करणाऱ्याबद्दल काय म्हणतात ते बघा आपण. बरं का, म्हणाले की देख पागा किरीटी, आश्रम धर्माची या राहटी, विधी मार्गा कसवटी जे आपणची होती. असं आहे, आता सुद्धा यज्ञाचं कर्म जाणणारी माणसं निराळी असतात. यज्ञ ते म्हणजे ते स्पेशल भटजीच असतात. ते बाकीचे लोक की नाही रोजचे सत्यनारायण अमके तमके हे करणारे पुष्कळ भेटतात, पण यज्ञ करणारे जे लोक असतात ते काय निराळे असतात. त्यांचं म्हणजे ते व्रतवित पुष्कळ असतं, आणखी ते त्यांचे मंत्रण बिंत्रण सगळं त्याचं ते की नाही प्रोसिजरच फार गुंतागुंतीचं असतं. ते सगळं माहिती असावं लागतं. पुढे किती अहो यज्ञाची म्हणजे ज्यात अग्नी पेटवायचा, त्याचं जे कुंड तयार करायचं, त्याची स्व मोजमाप ठरलेलं आहे. ते माहिती पाहिजे, नाही तर ते बरोबर होत नाही. सांगण्यात हेतू काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की असे जे यज्ञाचं सगळं जे तंत्र आहे ते मूर्तिमंत जाणणारे लोक आहेत. देखा पा किरीटी, आश्रम धर्माची राहटी, ते जे वेदात मंत्र सांगितले, त्याचं हे सांगितलंय व्रत ते करणारे, विधी मार्ग कसवटीचे आपणच होती, म्हणजे प्रत्यक्ष ते करण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये हे आधारभूत असतात. यजन करिता कौतुके, ती वेदांचा माथा तुके, म्हणजे ते जे यज्ञ करू लागले तर ते इतके बरोबर करतात की तिन्ही वेद ऋग्वेद साम यजुर्वेद लोक हलवतात. वा, फार चांगलं केलं म्हणून. क्रिया फळेशी उभी ठाके पुढे जया, प्रत्यक्ष कर्म पाहिलं तर मूर्तिमंत ते सगळं करतात. ऐसे दीक्षित जे सोमप, असे सोमपान करणारे जे यज्ञाचे गुरुजी आहेत, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्याचे की नावे पाप जोडिले असे. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. बरं, असे जे प्रवीण आहेत ते त्यांनी पुण्याच्या नावाखाली पाप जोडलं. काय बघा बुवा, यज्ञ करण्याचं पाप, आपलं पुण्य म्हणजे केवढं विलक्षण पुण्य आहे ना. आणि अलीकडे सुद्धा काही लोक यज्ञ करतात, तुम्ही पाहता ना, तर ते पुण्य ना, पुण्य खरं पण पापमय पुण्य असं त्यांचं म्हणणं बुवा. जे श्रुतित्रया ते जाणवणी, शतवरी यज्ञ करोनी, यजलिया माते चुकोनी स्वर्गावरी ती. का बा पाप आहे, पुण्यात्मक पाप का? तर म्हणाले इतके विलक्षण पूर्ण असे यज्ञ करतात आणि माझा म्हणजे भगवंताला विसरून स्वर्गाची इच्छा करतात. बरं, की शेवटी मला स्वर्गामध्ये सुख मिळावं म्हणून. तर एक आपली सहज गंमत म्हणून सांगतो, तुमच्या डोक्याला तास न देताना. एक दाग म्हणून उर्दू कवी होऊन गेला, शायर दाग म्हणून. तो दारू प्यायचा. बरं का, तेव्हा एक भटजी होता, त्याला शेख म्हणतात. त्याने विचारलं, हो काय तुम्ही दारू पिता? म्हटलं काय, अभ्यास करतोय म्हणाले. हा म्हणजे कसला अभ्यास? तर म्हणले मेल्यानंतर स्वर्गाला मी जाणार आहे, तिथे म्हणले दारूची नदी आहे, अमृताची नदी सारखी, तिथे पोटभर प्यायला यावं म्हणून अभ्यास करतोय म्हणाले मी. अलीकडचे बार असतात त्यात हेच चालतं मला वाटतं, मला माहिती नाही काय आहे ते. बरं का, कारण तिथे सगळ्या सौंदर्यवती स्त्रिया, त्या मेनका फिनेका, त्यांना म्हातारपण माहितीच नाही काही, आणि हे दारू. मग काय त्यात पुढे आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णनच केलंय त्याचं. तर त्यांनी पुढे गंमत म्हणलंय, जैसे हे कसं होतं म्हणाले, जिथे परमात्म्याची उपासना करायला पाहिजे अव्यक्ताची, ती अव्यक्ताची उपासना न करताना त्या यज्ञाकडून स्वर्ग मागता तुम्ही, म्हणजे किती वेडेपणा आहे त्याचं वर्णन करतात.
जैसे कर्प तरू तळवटी, बैसोनी झोळीये देतसे गाठी, मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. एक मनुष्य कल्पतरूच्या खाली बसलेला आहे. ते आपली ह्या की नाही मानवी संस्कृतीतल्या सगळ्या या कल्पना आहेत बरं का. कल्पतरू म्हणजे असं झाड, तुम्ही मागाल ते दिलं ते बस, ते मागाल. तुम्हाला माहिती आहे ना ती गोष्ट, एकाला भूक लागली तेव्हा कल्पतरू खाली होता. काय आहे बो, काहीतरी विलक्षण आहे का, पण ते आलं आणि गेलं सगळं, असं काहीतरी आहे गोष्ट. तसं कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळीये देतसे गाठी. भीक मागायची झोळी आहे, ती फाटकी आहे, त्याला गाठी देतो त्या कल्पतरू खाली बसून. तसं यज्ञ करताना भगवंताची उपासना करायची ऐवजी स्वर्ग मागतो, म्हणजे हा असा मनुष्य आहे. मग निर्दैव निघे किरीटी दैन्याचे करू, आणि ते नाही म्हणून मग भीक मागायला फिरतो मग आपला. बर तैसे शतक्रतू. एक मला आठवलं बरं, एक ग्रस्त बरा, ते आता 15-16 वर्ष इंग्लंडमध्ये राहिलेले आहेत, तिथेच ते झालेले आहेत. तेव्हा ते आले होते भेटायला. ते काय म्हणाले, पूर्वी म्हणाले या वॉरच्या लढाईच्या आधी, दुसऱ्या लढाईच्या आधी इंग्लंड हा श्रीमंत देश होता. तुम्हाला ब्रिटिश माणूस भीक मागताना कधी आढळायचा नाही. फार फार गरिबी तर तो पुरुष किंवा बाई फुलं विकत घेऊन, आपला विकायला घेऊन मोठ्या मोठ्या दुकानांच्या पुढे उभे असत, आणि मग ते गिराईक आलं की फुलं घ्या म्हणायचे आणि फुलाकडून पैसे घ्यायचे बरं का असं. पण आता म्हणाला सध्या ब्रिटिश माणसं नागरिक असं बाहेर उभे असतात आणि आर्म्स द्या म्हणजे भीक मला घाला असं म्हणतात. असं परिस्थिती आली आहे म्हणतात. सहज आपलं आठवलं म्हणून. ज्या देशावर सूर्य मावळत नव्हता त्या देशाची काय अवस्था झाली. आम्हाला ते नवीन नाही हो, आम्ही ते रोजच भीक मागतो, आपलं सोडून द्या नाही का, आपलं काम आहे. हिंदुस्थानात असंच आहे. 2 भाग आहेत बघा, एक अति श्रीमंत आणि एक अति गरीब. तर काय करायचं आहे खरं. आणि संतांनी एक कमाल केली तुम्हाला सांगतो, 99% संत अतिशय गरीब होते, सगळे अतिशय गरीब, म्हणजे याच्या पलीकडे गरिबी नाही अशी अवस्था त्यांची होती. रामकृष्णांना माहीतच आहे, त्यांना पगार बिगार काहीच नव्हता, पुजारी म्हणून ते राहिले होते. आणि अन्न म्हणजे ते याच्यामध्ये जो नैवेद्य व्हायचा तो अन्न खाऊन राहायचे, अशी स्थिती होती ती. समर्थांनी तर भिक्षेला फॅशनच करून टाकली नाही का. काय हे खरं शिकण्यासारखं आहे थोडं बरं का, यात शंका नाही. म्हणजे काय, राजाचं गुरु म्हणायचं आणि भीक मागत फिरायचं, म्हणजे काय आवडत आहे नाही का. तेव्हा तैसे शतक्रतू यजिले माते, की इप्सिता ती स्वर्ग सुखाते. 100 यज्ञ करून शेवटी इच्छा काय करतात तर स्वर्ग सुख मिळावं. आता पुण्य की हे निरुते पाप नोहे. अरे हे पुण्य म्हणायचं का, हे पाप नाही का. एवढं भगवंताची उपासना करून तुम्हाला एक त्यातलं मर्म सांगतो. हे असं सांगायचं कारण काय नाही का. तर आपल्याकडे एक पद्धत आहे, अहो तुम्ही गुरुचरित्राची पारायण 108 पारायण केली का, सुनेला मूल बाळ नाही हो म्हणून केल्या म्हणतात. माझं म्हणणं खरं आहे ना, मी काही कादंबरी सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. ते आणखी एक सांगतो तुम्हाला, ते तर आपल्यावरती झाला प्रसंग. एक ग्रस्त आले बँकेमध्ये नोकरीला बरं का, त्यांची लखनौला बदली झाली बरं, ऑफिसर झाले, लखनौला बदली झाली. तेव्हा आले आणखी म्हणाले मी बा आमच्या गुरुच्या स्थानी जाणार आहे बरं का, अक्कलकोटाला. ते म्हणलं काय करणार, महिनाभर उपास करून म्हणले चरित्राचं पारायण करणार आहे का, बदली कॅन्सल व्हावी म्हणून. हे कादंबरी नव्हे, दिस इज लाईफ, जीवन असं आहे. चांगली चांगली माणसं त्याला ज्ञानेश्वर मानतात. हे पुण्य आहे का, पाप नाही का हे, असं म्हणतात ज्ञानेश्वर. नाही तर आळंदीची वारी आहे, अगदी आमच्या गोंदवल्याला असंच झालंय. पौर्णिमा करा, अहो चांगले चांगले सुशिक्षित लोक 15 पौर्णिमा करीन, 20 पौर्णिमा करीन, कशाला हो. ते म्हणले पोर झालेलं मरतंय सारखं, एकदा टिकावं म्हणून नाही का. डॉक्टरचे उपाय चालूच आहेत बरं का, ते काही बंद नव्हे. पण काय तर महाराज म्हणत असतील कपाळाला हात लावून की आता या पौर्णिमेच्या पुढे मी काय करू आता, असं प्रत्येकाला जे व्हायला देऊ लागलो मी. कसं आहे बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणून. हा याचा अर्थ असा, 13व्या शतकामध्ये, आता 700 वर्ष झाली ना, माणूस हा माणूसच, हा असा तो तसाच राहायचा, फरक काही नाही.
कपडे बदलले, ब्लॉक सिस्टम आली, काय खाणं पिणं बदललं, बाकी माणूस तो माणूसच आहे. त्याच्या इच्छा या जगाबद्दलच आहेत, यात शंका नाही. म्हणून मजबीन पाविजे स्वर्ग, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. ज्ञानी ते उपसर्ग हानी म्हणती. जे जाणते माणसं आहेत, ही अडचण आहे, हा चुकीचा मार्ग आहे, हा खरा नाही असं म्हणतात. मग येरवी तरी नरकींचे दुःख, पावोनी स्वर्गा नाम की सुख, वाचोनी नित्यानंद का निरोख, ते स्वरूप माझे. त्यांनी सोडलं नाही. याच्या उलट, सुखाच्या उलट आपल्या दुःख आहे. जर स्वर्गामध्ये सुख आहे तर त्याचं प्रतीक बरोबर आहे नरकामध्ये. आणि नरक आणि स्वर्ग हे दोन्ही जर खरे नाही, अव्यक्ताशी संबंध नाही, तर जो आनंद सुखदुःखाच्या पलीकडे आहे तो खरा आनंद माझा आहे, हे भगवंतांनी सांगितलं. परमात्मा सुखाचं जे समाधान आहे ते समाधान आणि व्यवहाराचं समाधान यात फार झालं. तसं काय हो, काय नाही, छान आहे, सगळं आहे. का बरं म्हणले? चांगला ब्लॉक आहे, फर्स्ट क्लास, मुलाला नोकरी आहे, त्याला 10,000 रुपये पगार आहे, घरी गाडी आहे, सगळ्यांची प्रकृती बरी आहे, काय पाहिजे म्हणले आणखी? हे स्वर्ग सुख आहे. बरं, आणि मग नाही आमची बरोबर उपासना छान चालू आहे की, कारण हे सगळं आहे म्हणून. बरं का? हा, त्यात कमी पडू दे म्हणजे मग देवा असं कसं काय झालं बुवा. आणि गंमत अशी, का अलीकडे तुम्ही देवाला दुधाचं नैवेद्य दाखवित नाही? अरे पैसा कुठला आणा हो, 20 रुपये 18 रुपये दूध झाले म्हणले, मग चहाला कमी पडेल नाही तर म्हणून देवालाच नाही त्याला. या द्विविध वाट, स्वर्ग आणि नरक, हा वाट म्हणजे वाकडी वाट. तर म्हणले माझ्याकडे येताना आड येत असेल तर या दोन गोष्टी येतात, स्वर्ग नरक या वाटा चोराची. हे ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हणावं, चोराची वाट आहे म्हणून. बर, याला महाराज एक दृष्टांत द्यायचं. याला काय झालं म्हणले, एक माणूस असा एका गावाहून दुसऱ्या गावाला चालला होता, वाट जंगलातून होती. तेव्हा संध्याकाळची वेळ, माणसं बोलण्याचा आवाज यायला लागला. काय बघ गर्दी आहे, कुठे आहे पाहावं म्हणून जरा पुढे गेला, ते एक सभा भरली होती, 5-10 लोक होते, सभा भरली होती आणि बोलणं चाललं होतं. तेव्हा काय चाललं होतं, किंवा एक जण काय म्हणाला, किंवा चोरी करायची आहे ना, मग ते दुसऱ्याला मारायचं कशाला, त्याचा माल तेवढा उचलून घ्या म्हणजे झालं, त्याला इजा करू नका. दुसरा काय म्हणाला, काय म्हणला, काहीतरी त्याला इजा केल्याशिवाय चोरी करण्यात शूरत्व काय म्हणला, ते बरोबर नाहीये. तेव्हा तो काय म्हणाला, हे दोघही साले चोर आहेत आणि लबाड लोक आहेत. तसं म्हणाले, एखादा मनुष्य भगवंताला विसरून प्रपंच केला काय, आणि एखादा मनुष्य भगवंताला आठवून प्रपंचाकरता वागला काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे म्हणाले बा. मग स्वर्ग, आता पुढे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द बघा, स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे. स्वर्गाला कसं जातो, पुण्य करतो, पण पापात्मक पुण्य असतं आणि स्वर्गाला जातो. पापात्मके पापे नरका जाईजे, पापरूप पाप करून नरकाला जातो. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. व्याख्याच केली त्याची. एक गोष्ट आठवली बरं का, तुम्हाला सांगून ठेवतो, ऐकून ठेवा, त्यात फार महत्व आहे म्हणून. एक जनक राजा होता ना, आपल्या उपनिषदामध्ये जनकाचं फार महत्व आहे. बृहदारण्यक उपनिषद म्हणजे सर्वात प्रसिद्ध मोठं उपनिषद आहे. त्यामध्ये याज्ञवल्क्य नावाचा साधू होता, ज्ञानी पुरुष होता, त्या काळचा सगळ्यातला मोठा ज्ञानी पुरुष. बरं का, तुम्हाला माहिती असेल त्याला 2 बायका होत्या, तेव्हा तो संन्यास घ्यायचा होता त्याला धारणा करण्याकरता. तेव्हा त्यांनी वाटणी केली, त्याची गार्गी आणि मैत्रेयी अशा 2 बायका. त्यापैकी गार्गी होती ना, ती आपली व्यवहारी बाई होती. बरं झालं म्हणले आपल्याला वाटेला आलंय. मैत्रेयी काय म्हणाली, किंवा तुम्ही हे सगळे पैसे सोडून जाता, याचं कारण काय आहे, कारण आम्हाला पैसे दिलेत तुम्ही, तुमची जी काही संपत्ती ती वाटून. तेव्हा त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, अमृतत्वस्य तु नाशा अस्ति वित्तेन. अमृतत्व म्हणून जे म्हणजे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते पैशानं, वित्तेनं मिळण्याची आशा नाही. अमृतत्वस्य तु नाशा अस्ति वित्तेन असं वर्णन आहे. नाही, सांगण्याचा हेतू काय माझा, की हा जनक राजा जो होता त्याच्या दरबारामध्ये हा जायचा आणि त्याचं निरूपण व्हायचं. एकदा त्याला यायला उशीर झाला, जनकाला निरूपणाला यायला उशीर झाला, तेव्हा हा थांबला. तेव्हा बाकीचे लोक काय म्हणाले,
की बघा हा जनकाला मान देतो, पैशाला मान देतो म्हणून आला नाही, म्हणून निरूपण सुरू केलं नाही असं बरं का. त्या जनकाची गोष्ट सांगतो. एकदा निरूपणाला बसला असताना त्याच्या घराला आग लागली, राजवाड्यात आग लागली. तेव्हा दूत आला, अहो म्हणले तुमच्या घरात आग लागली आहे. बरं म्हणाला. त्या निरूपण झाल्यानंतर गेला. तेव्हा लोकांनी विचारलं, अरे तू निरूपणाला बसलेला, तिकडे आग लागली राजवाड्यात, तू इतका स्वस्थ कसा? तर तो काय म्हणाला, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन. अरे माझ्या राजवाड्याला काय, उद्या मिथिला नगरीला जरी आग लागली तरी माझं काहीच नुकसान होत नाही, कारण मी निराळाच आहे. असा तो ज्ञानी होता बरं का. सांगण्याचा हेतू काय, त्याच्या पदरी एक काहीतरी दुष्कर्म होत. तेव्हा त्या कर्माच्या कायद्याप्रमाणे त्याला 5 मिनिटं नरकाच्या तिथे उभं राहावं लागणार. मृत्यूनंतर जाताना ती शिक्षा, नरकाचा अनुभव घ्यायचा. तर हा गेला, ज्याला फार अर्थ आहे बरं का या गोष्टीला. तेव्हा हा गेला आणि उभा राहिला नरकासमोर. तेव्हा नरकातले जे लोक होते ते इतके सुखावले, अरे इतका सुगंध, इतका शांत, हे कुठून येते सगळं हे. तर तो जनक बाहेर उभा होता. तेव्हा ते म्हणाले की अरे त्याला थांबायला सांगा इथे. अरे त्याला कसं थांबायला सांगा, तो नरकातला तो काहीतरी दोष होता म्हणून तो आहे, तो कसा राहील. ही गोष्ट सांगून महाराज म्हणायचे, ज्या कुटुंबामध्ये, ज्या शहरामध्ये सत्पुरुष आहे, त्या सत्पुरुषाचे जो उपकार असतील, तर जो मनुष्य अत्यंत अशांत झालेला आहे, दुःखी झालेला आहे, त्याच्या जवळ नुसतं बसण्याने तो शांत होतो. हा प्रभाव बरं, त्याची तारीफ आहे. नाही आपल्या इथे निरूपणाला आग लागली तर मीच आधी निघून जाईल, तुम्ही काय काळजी करू नका. नाही का. सांगण्याचा हेतू काय, कसं असतं बघा, फार मोठा अर्थ आहे बरं याला. किंबहुना जसं एखादा रोग दुसऱ्याला लागतो तसं ही शांती जी आहे, ही शांती आपल्याला जी शांती असते ती नव्हे. मी एकदा आपल्याला सांगितलं ना, बायबल मधलं वाक्य, पीस दॅट पासेथ अंडरस्टँडिंग, आपल्याला न कळणारी शांती आहे. त्या माणसाचं नुसतं नजर तुमच्यावर पडली, चित्त शांत आहे. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, ही खूण आहे संताची. असा पुरुष किंवा अशी बाई ज्या घरामध्ये आहे, खरं पाहिजे पाहिल्यावर आहे, तुमचं दुःखच एकदम असं वाटेल नाहीच. त्याचा मोठा प्रभाव असतो फार. त्यांचा इतकंच नव्हे, संतांच्या संगतीचा जो प्रभाव असेल, अहो उत्तम विचाराची संगत जर घडली तर आपले विचार सुधारतात. तर ही तर त्याच्या पलीकडची शांती आहे. त्या माणसाचा किती प्रभाव असेल. आणि हाच परिणाम ज्ञानेश्वरीचा आहे, लक्षात ठेवा. आपण त्या विचारात गेलो पाहिजे. ती नुसतं तेवढ्या उपयोगाची नाही किंवा नुसतं पारायण नाही. जर खरं त्या विचारात राहिलो तर खरोखर शांती आल्याशिवाय राहणार असो. तेव्हा मज माझी आणि मज माझी असता जेणे मी दुरावे पांडुसुता. बरं का, ते पुण्य ऐसे म्हणता जीव न तुटे काही. जर परमात्मा सर्वव्यापी आहे, तो माझ्याजवळही आहे. जे कर्म करताना माझा संबंध सुटतो म्हणजे यज्ञासारखा, त्याला तुम्ही पुण्य म्हणता, याच्याशिवाय आणखी काय म्हणायचं वेड्यासारखं. म्हणून मला परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परीचे दीक्षित यजुने माते याचित स्वर्ग बघू. असं ते म्हणाले. हा आता विषय असे जे उत्तम भटजी आहेत, गुरुजी आहेत, ते यज्ञ करून जे माझ्या स्वर्गाला जातात, ते मग मी न पाविजे ऐसे ते पापरूप पुण्य असे तेने लाधलेली सौरसे स्वर्गा येते. ते स्वर्गात जातात. आता एकच मिनिट घेतो मी. ते कसं आहे स्वर्ग, जे अमरत्व आहे, सिंहासन. तुम्हाला बसायला सिंहासनच आहे आणि अमरत्व म्हणजे इंद्राचं सिंहासन आहे. ऐरावता सारिखे वाहन, मर्सिडीज बेंझ आहे हो. असं काय त्यांचं काय हे जमलं नाही म्हणतात ना, कॉन्ट्रॅक्ट जमलं नाही म्हणून तिकडे फोर्डचं झालं. महिंद्राचे नाही का फोर्ड काढली आहे तसे. आता मोठाली येणार बघा, खूप येतील याच्यामध्ये नाही का, आपल्या देशामध्ये भराभर येतील असं. तेव्हा ऐरावता सारिखे वाहन राजधानी भुवन अमरावती. मी असं ऐकतो की या मध्य प्रदेशच्या एका मंत्र्यांनी बंगला बांधलेला आहे, 1 कोटी रुपयाचा बंगला एका टेकडीवर म्हणे. अर्जुन सिंग म्हणते काय व
नाही मग तुमचा आमचा ब्लॉग बरा की हो म्हणण्यापैकी, अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्या चोरट्यासारखं व्हायचं हो, नाही का? नाही, आपलं जे बरं असतं, कुठेही बसाय काही करा जरा घाण पडत, अशा याच्यात जायचं म्हणजे मुश्किलच आहे सगळ्याची. जे तर महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूंची. कामधेनू म्हणजे पाहिजे तेव्हा दूध तुम्हाला, बरं का? पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं दूध, अशी खिल्लार म्हणजे समूहचे समूह आहे सगळं. जे तर ओळगे देव पायिका, देव तुमची सेवा करायला तयार आहेत. चिंतामणीची या भूमिका, विनोद वन वाटिका सुरत रुचिया, कल्पतरुचे नुसते बागाच्या बागा आहेत. एक मिनिट तेवढंच मी पाचवा. गंधर्व गात असे गाणी, जे ते रंभे ऐशी या नाचणी, नाचणाऱ्या बाया कोणतं रंभा म्हणतात. उर्वशी मुख्य विलासिनी अंतवरिया, आणि अंतरंगातलं तुम्हाला सुख देणारी, विषय सुख देणारी ती उर्वशी, ती आहे अशी आहे. मदन ओळगे शेजारे, चंद्र शिंगपणे सांबरे. चंद्र तुमच्यावरती हे टाकतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की जुन्या या पंख्यामध्ये पाणी शिंपडायचे आणि पंखा हलवलं की ते तंतू सगळ्यांत थेंब अंगावर यायचे. तसं हात चांदणं तुमच्यावरती पावलं. पवन ऐसे म्हणिया रे धावणे जेथ, म्हणजे नौकर कोण? काम सांगितले करणारे वाऱ्यासारखे म्हणाले. पै बृहस्पती मुख्य आपण, जे स्वस्त स्त्रियेचे ब्राह्मण, भाटवेने सुरगण बहुविद्येश. तुमची स्तुती करणारे देवच आहेत. इतकंच नव्हे तर हा बृहस्पती आहे, तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि पुढे पुढच्या वेळेला रविवारी सांगेन पुढचं हे. असं जिथे आहे ते सुद्धा पुण्य क्षीण झाले की परत यावं लागतं, आणि तो मोठा दोष आहे. हा दोष न राहावा म्हणून हे सगळं करून भगवंताची उपासना करावी, हा सांगण्याचा भाव आहे. जानकी हा अरे बरं झालं बघा, मास्टरने सुचवलं. आता 15 दिवस मी इथे राही आहे, तेव्हा तुझी 9 तारखेला रविवारी 12 जानेवारी पुढच्या वर्षी, आता 12 जानेवारीला जो रविवार आहे तो बरं. आत्ताच आपण वाचलं ना, आपण सगळे राहू बरं का, काही काळजी करू नका. आणखी मग स्वर्गाचं सुख ऐकायचं आहे ना, असं काय घ्यायचं, निदान ऐकून तरी ठेवू, पगड्यात पडत नाही दिसतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.